आपण सगळे काय करतो, एखाद्या व्यक्तीला नाही जरी म्हणायचं असेल, तरी पण त्याला हो म्हणतो. फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून. आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी पण चालेल, पण नाही म्हणता येत नाही. तर तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात? ह्यालाच म्हणतात पीपल प्लीजिंग. सो हॅलो एव्हरीवन. आज आपण पीपल प्लीजिंग म्हणजे काय? ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि मला सुद्धा अवेअरनेस नव्हता आधी की पीपल प्लीजिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. पण जेव्हा मला अवेअरनेस आला, तेव्हा मला कळलं की मी सुद्धा पीपल प्लीजिंग करत आहे. तर पीपल प्लीजिंग म्हणजे काय? आपण काय करतो, इतरांना खुश ठेवण्यासाठी आपल्या फीलिंग्स, आपल्या गरजा, आपल्या बाउंडरीज त्या सगळ्या बाजूला ठेवतो. तर ह्याची बरीचशी वेगळी कारणं असू शकतात. मी माझं कारण सांगते तुम्हाला. मला काय व्हायचं, मला नाहीच म्हणता यायचं नाही समोरच्या व्यक्तीला. अ, उदाहरणार्थ मी 10 वाजता रोज झोपायचं ठरवलं होतं. तर 10 वाजता झोपताना जर कोणाचा फोन आला तर आणि विचारलं, की "भेटायचं का?" तर मी लगेच हो म्हणून टाकणार. किंवा सहज गप्पा मारायला फोन केला, तर 10चे 10:15 झाले, 10:30 झाले, तरी मी गप्पाच मारत बसायचे. मग आतून आवाज यायचा, की "अगं नाही, आपण झोपायचं ठरवलंय ना 10 वाजता किंवा भेटायला नको म्हण आता झोपायचं ठरवलंय ना 10 वाजता झोपायचंय." पण नाहीच बोलता यायचं नाही. तेव्हा कारण मला अवेअरनेसच नव्हता, की मी पीपल प्लीजिंग करत आहे. तर अजून एक उदाहरण देते, म्हणजे तुम्हाला समजायला ईझी जाईल. कधी-कधी आपण खूप थकलेले असतो. कुठलंच काम करायची इच्छा नसते आणि अशा वेळेस जर आपल्याला कोणी सांगितलं, की "मला हे बनवून देतेस का?" किंवा "मला ही हेल्प करते का छोटीशी?" तर तेव्हा पण आपण हो बोलतो. आतून आपण थकलोय, पण आपण स्वतःचं ऐकत नाही. का? तर ती व्यक्ती नाराज होऊ नये किंवा ते रिलेशन टिकून राहावं, काही प्रॉब्लेम येऊ नये. म्हणजे अशी बरीचशी वेगळी कारणं असू शकतात. आता पीपल प्लीजिंग का होतं? ते पाहूया. तर एक तर असते रिजेक्शनची भीती. म्हणजे काय? जी मला पण होती. अ, समोरच्या व्यक्तीने मला फोन केला, की "आपण भेटूयात का?" तर एक तर नाही म्हणायचं पण व्हायचं नाही आणि दुसरी गोष्ट, की आज जर का मी नाही म्हटले, की "नाही, नाही जमणार मला, मला झोपायचं आहे." तर नेक्स्ट टाईम जेव्हा मला कुठेतरी बाहेर जायचं असेल आणि मी तिला फोन केला, की "आपण भेटूयात का?" आणि ती जर नाही म्हटली तर? ही रिजेक्शनची भीती मला सुद्धा वाटायची, की मग मला वाईट वाटेल. ती का नाही येत ती का नाही म्हटली? अच्छा मी मागच्या वेळेस नाही म्हणले म्हणून यावेळेस तिने पण नाही म्हटलं. मग हे असं बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांबरोबर घडत असतात. दुसरं एक कारण जे बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजे काय अप्रूव्हलची गरज. म्हणजे काही लोकं काय करतात ना, स्वतःच्या फीलिंग्सला स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत, त्या सगळ्या पूर्ण बाजूला ठेवतात आणि समोरच्यासाठी पूर्ण आपले 100% 200% देऊन काम करतात. म्हणजे कसं, की आता खूप थकली आहे मी, मला नाही करायची इच्छा, पण एखाद्या व्यक्तीने सांगितलं, की "मला तू हेल्प करणार का?" किंवा "माझ्यासाठी ही गोष्ट करतेस का?" तर मी खूप थकली आहे, पण तरी पण मला समोरच्याकडून अप्रूव्हल पाहिजे, की "हां, नाही, नाही, ही नेहमी मदतीला धावून येते. ही खूप चांगली आहे स्वभावाने." किंवा "ही खरंच हिच्याकडे तुम्ही गेलात आणि ही कधी नाही म्हणतच नाही. सगळ्यासाठी ही तयार असते." मग लगेच आपण थकलोय, आम्हाला आता रेस्टची गरज आहे. ह्या सगळं बाजूला ठेवायचं आणि समोरच्यासाठी झोकून मदत करायची. फक्त त्याने आपल्याला छान म्हणावं, आपलं कौतुक करावं म्हणून. आणि तिसरं आहे, ते म्हणजे लहानपणी आपल्या मनाचं कंडिशनिंग असं केलं असतं, की बऱ्याच वेळा आपण आपल्या आई-वडिलांकडून ऐकलं असेल लहानपणी. आता आठवत असेल तुम्हाला तर, की नाही, नाही म्हणायचं नाही. मोठ्या व्यक्तीने किंवा कोणी काम सांगितलं तर पटकन उठून करायचं. किंवा सगळ्यांना खुश ठेवायचं, सगळ्यांशी चांगलं बोलायचं. तर तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हा इतका अवेअरनेस नव्हता पीपल प्लीजिंगबद्दल. मग कसं व्हायचं लहानपणी आपण कोणी काम सांगितलं, आपण खेळत असू किंवा काय करत असू, तर आपण नाही म्हटलो, की लगेच आई-वडील ओरडायचे, की "पटकन काम कर." नाही म्हणायचं नाही. मग हे माझ्याबरोबर पण झालंय बऱ्याचदा. मग त्याच्यामुळे पण नकळत पीपल प्लीजिंगची सवय लागते. सो आत्ता जसं मी एक्सप्लेन केलं, तसंच पीपल प्लीजिंग मागं बरीचशी वेगवेगळी कारणं असू शकतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपण अननोइंगली पीपल प्लीजिंग तर करत नाही आहोत ना, ह्याचे क्लिअर सायन्स सांगणार आहे. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण माझ्यासारखं कोणाला नाही म्हणता येत नाही का? किंवा कोणाला नाही म्हटल्यानंतर गिल्टी फील होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.